नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. पुढे पाहणार आहोत न्यूज टॉप 9 आणि सुरुवातीला मोठ्या घडामोडी. राऊतांकडून आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा अलिबागच्या म्हात्रोळी गावातील व्हिडिओ ट्विट. जमीन मोजणीला मालकानं विरोध केला, त्यानंतर नार्वेकर आणि सहकाऱ्यांनी पळ काढल्याचा दावा. नार्वेकरांसोबत स्थानिकांची बाचाबाची. घटनेशी माझा काही एक संबंध नाही, कौटुंबिक वाद सोडवत होतो. राऊतांनी केलेल्या टीकेवरून आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं स्पष्टीकरण. जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्यांसोबत आमचा वाद झाला. नार्वेकरांचा याच्याशी काही एक संबंध नाही. वाद आपापसात मिटवून घेण्याचं ते सांगत होते. जमिनीचे मालक असलेले रमेश पाटील यांचीही माहिती. टिपू सुलतान छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष एक शौर्य गाजवणारे योद्धे भूमिपुत्र होते, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानानं हा नवीन वाद. टिपू सुलतानची शिवरायांसोबत तुलना केल्याप्रकरणी हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागायला हवी. हिंदूंची हत्या करणाऱ्यांचा सन्मान करणं हे चुकीचं आहे. लांगुल चालन आहे. फडणवीसांकडून सपकाळांच्या वक्तव्याचा समाचार. टिपू सुलतानसाठीचे विचार हे फक्त काँग्रेसच्याच मोगलाई मानसिकतेतून येतात. मोगलाई मानसिकतेमुळेच महाराष्ट्रानं काँग्रेसला वेळोवेळी नाकारलंय. रवींद्र चव्हाण यांचा हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरती निशाणा. काँग्रेसचं लांगुल चालनाचं राजकारण आणखी किती नीच पातळी गाठणार? काँग्रेस आपल्या टिपू भक्त प्रदेशाध्यक्षाला बडतर्फ करणार का? उद्धव ठाकरे काही भूमिका घेणार की पुन्हा एकदा मूग गिळून गप्प बसणार? भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा निशाणा. मालेगाव महापालिकेतील उपमहापौर पदाच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावला, त्यामुळे वाद. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. तणावानंतर फोटो हटवला. पवारांनी राज्यसभेवर पुन्हा जावं. ठाकरे सेना काँग्रेससोबत सूत्रांची ही माहिती. महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या एका जागेवरून आता राज्यसभेवर जावं. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पवारांना विनंती केली आहे. राज्यसभेवर जाण्याबाबत पवारांची वेट अँड वॉचची भूमिका आहे. सूत्रांची माहिती. एनसीपीच्या विलिनीकरणावरून जे काही दावे प्रतिदावे केले जात आहेत, अनेक स्टेटमेंट समोर येत आहेत, त्या संदर्भातल्या बातम्या. ज्या माणसाची आमची चर्चा झाली तोच आता नाही, त्यामुळे इतरांच्या प्रश्नाला मला उत्तर देण्याची आवश्यकता नाही. सुनील तटकरे यांनी मांडलेल्या भूमिकेवरती आता जयंत पाटलांची प्रतिक्रिया. माझ्या निवासस्थानी दादा आले होते, त्यांचा विलिनीकरणासाठी आग्रह होता. जयंत पाटील यांचा दावा. विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती आता आम्हाला काहीच भाष्य करायचं नाही. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर शशिकांत शिंदेंचं नो कमेंट्स. विलिनीकरणाच्या चर्चेची एवढी घाई कशासाठी? भुजबळांचा हा पवार राष्ट्रवादीला हा सवाल. तर नवीन कॅप्टन निर्णय घेतील. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत भुजबळांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर प्रफुल्ल पटेल बोलतात ती अमित शहा यांची भाषा. अजितदादा गेल्यानंतर पक्षाला 10 तोंड फुटलीत. राऊतांचा सुनील तटकरेंचा निशाणा. प्रफुल्ल पटेल बोलतायत याआधी विलिनीकरण होऊ नये ही अमित शहा यांची इच्छा असल्याचा संजय राऊत यांचा दावा. तर यापुढे राष्ट्रवादीची सर्व सूत्र अमित शहा यांच्याकडेच राहणार. राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं तर भाजपसोबत होईल, राऊतांचा टोला. विलिनीकरण झालं तर भाजपसोबत होईल, राऊतांची टीका. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या मार्गावर, नवनाथ बन यांचा पलटवार. अदृश्य शक्तींमुळे अजितदादा राष्ट्रवादीतून बाहेर पडले, शशिकांत शिंदेंचा पत्रातून दावा. तर अदृश्य शक्ती म्हणजे भाजप, राऊतांचा थेट निशाणा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार आणि नरेश अरोरा यांच्यामध्ये आता बैठक. पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये महत्वाची बैठक पार पडली. बैठकीमध्ये राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या मुद्द्यासह पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात चर्चा झाली, अशी सूत्रांची माहिती. आणि आता पाहूयात मोठ्या राजकीय बातम्या. सकाळपासून मंत्री नरहरी झिरवाळ नॉट रिचेबल. मंत्रालयातील एसीबी ट्रॅपमुळे झिरवळ अडचणीत संबंध आढळून आल्यास राजीनामा देण्याचा केलेला खुलासा. झिरवळांच्या खासगी पीएने पैसे घेण्यास सांगितल्याचं चौकशीत समोर. नैतिकतेच्या आधारावर झिरवळांनी राजीनामा द्यायला हवा. मंत्रालयातील एसीबीच्या कारवाईवरून राऊतांची मागणी. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय कारवाई होऊ शकत नाही. पडद्यामागे काय घडलं हे आम्हाला माहिती, संजय राऊत यांचा दावा. मंत्र्याचं कार्यालय सील होणं लाजिरवाणी गोष्ट आहे. मंत्री झिरवाळांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायला हवा. मंत्रालय लाच प्रकरणावरून राऊतांचा निशाणा. भाजपचे आमदार संजय केनेकर यांच्या ऑफिसमध्ये पिस्तूल ठेवणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात. रितेश होळकर असं तरुणाचं नाव. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. मुख्यमंत्री फडणवीस यांचा एकाच आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा दिल्लीचा दौरा. फडणवीसांकडून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन. 'यांची भेट सदिच्छा भेट असल्याची फडणवीसांची माहिती.
मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती घट्ट आहे, त्यामुळे संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलंय. ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये मिठाचा खडा पडणार नाही. मनसे ठाकरेंच्या सेनेतील वादावर राऊतांची प्रतिक्रिया. भाजपला राष्ट्रपती राज्यपाल मुस्लिम चालतात, मात्र परभणीच्या महापौराला विरोध करणं हे भाजपचं ढोंग, सामनातून करण्यात आली टीका. बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी आयोगाची स्थापना, बंजारा समाजाच्या आरक्षणावर तोडगा काढू असा विश्वास. वाशिमच्या पोहरादेवीमधील भाषणात उपमुख्यमंत्री शिंदेंचं हे वक्तव्य. उरणचे आमदार महेश बालदी यांच्या बंगल्यामध्ये तरुण शिरल्याच्या प्रकरणाला वेगळं वळण. नशेखोर तरुण स्वतःच्या बचावासाठी बंगल्यात शिरल्याचं समोर. मित्रांसोबत झालेल्या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालेलं, उरण पोलिसांची माहिती. आणि आता बघूयात राजकीय घडामोडी. बीडच्या परळीमधील महापशुधन एक्स्पोला मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह धनंजय मुंडेंची उपस्थिती. माय आणि माती हे आमचं व्हॅलेंटाईन, मुख्यमंत्री फडणवीस यांचं विधान. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा सहयोग सोसायटीमध्ये जनता दरबार. अजितदादा देखील दर शनिवारी बारामतीमध्ये जनता दरबार घ्यायचे. नागरिकांची इथे मोठी गर्दी. दादांच्या निधनानंतर आता सुनेत्रा पवार यांच्याकडून दादांची परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित होण्याची शक्यता. 18 तारखेला सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत कारखान्याची पहिली बैठक. शरद पवारांना मिळाला डिस्चार्ज. पवारांवरती मागील 5 दिवसांपासून रुबी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. पवारांची प्रकृती सध्या चांगली, डॉक्टरांची माहिती. विमान दुर्घटनेप्रकरणी अजून टीजेसीए अधिकृत अहवाल आलेला नाही. कोण काय सांगतं, काय बोलतं याला अर्थ नाही, मुरलीधर मोहोळ यांचा विरोधकांना टोला. अहमदाबाद विमान दुर्घटनेप्रकरणी आपल्या यंत्रणेवरती विश्वास ठेवायचा की बाहेरच्या यंत्रणांवर? केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा हा सवाल. मोहोळ यांनी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने केलेला घातपाताचा दावा फेटाळला. कायम एकनाथ शिंदेंवर टीका करणं योग्य नाही. गणेश नाईकांचा आक्षेप नेमका कुणावर आहे? नाईकांचा आक्षेप एकनाथ शिंदेंवर आहे की फडणवीसांवर? मंत्री उदय सामंतांनी उपस्थित केला प्रश्न. सातारा जिल्हा परिषदेमधील सत्ता स्थापनेचा सस्पेन्स अद्याप कायम. सत्ता स्थापनेबाबत भाजपनं कोणतीही भूमिका मांडलेली नाही. साताऱ्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रच, आम्हाला प्लॅन बीची गरज नाही. सत्ता स्थापनेवरून शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. पुण्याच्या शिरूर या तालुक्यातील कारेगाव ग्रामपंचायतीसमोर आता नोटा उधळण्यात आलेल्या आहे. ग्रामपंचायतीसमोरील नोटा उधळतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. पैसा जिंकला, माणूस हारला असा आरोप करत निवडणूक प्रक्रियेवर सवाल उपस्थित केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता हा व्हिडिओ समोर आला.